माझ्या प्रिय मुंबई, आज 10 वर्ष झाली तुझ्यात मिसळून. अजूनही वाटतंय काल परवा चालू आहे. तशी इथे रोजच लाखो माणसं येत असतात, जात असतात, तुझ्यात मिसळत असतात. एकमेकात मिसळणाऱ्या पण कधीही अभिक्रिया न होणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणुरेणूंप्रमाणे एकत्र वावरत असतात. एका गर्दीतून दुसऱ्या गर्दीत सतत प्रवाहित होत असतात. हे मुंबई, इथे प्रत्येक जण स्थिरावण्यासाठी आलाय, पण स्थैर्य हा तुझा गुणधर्म नाही. फक्त प्रवाहाचे टप्पे बदलत असतात. स्थळ काळाची कार्यासोबतची सापेक्षता तुझ्या गतिमानतेत अशी काही धुसर होते की नैतिकतेचे सर्व मापदंड गडप होऊन जातात. हे मुंबई, या पृथ्वीवर तू स्वतःमध्ये एक विश्व आहेस. इथे येणाऱ्या जाणाऱ्या जन्म घेऊन नष्ट होणाऱ्या ग्रह तारे उल्कापिंडांचा तुझ्या गतिमानतेवर काहीच परिणाम होत नाही. हे तुझे विश्व जमीन आणि आकाशाच्या मध्ये अधांतरी आहे. इथे कधीही जमिनीवर पाय न ठेवलेली माणसेही आहेत आणि कधीही आकाश न पाहिलेली सुद्धा आहेत. मातेप्रमाणे तुझ्या कुशीत शिरणारेही आहेत आणि वेश्येप्रमाणे तुला ओरबाडणारेही आहेतच. हे मुंबई, काही शतकांपूर्वी एक व्यापारी शहर म्हणून तुझा जन्म झाला खरा, पण आज तुझ्या जमिनीच्या 1 अंशाचा, पाण्याच्या थेंबाचा, हवेचा आणि अदृश्य अवकाशाचा सुद्धा इथे व्यापार होतोय. मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे, ये व माझा स्वीकार कर. 7 घटगेचा मुहूर्त, आधी व्याधीनंतर सर्वांग सुंदर प्रतिमा सृष्टी. अश्विन रूप ऋतुस्नात कामातुर लक्ष्मी, अश्विनी रूप ऋतुस्नात कामातुर लक्ष्मी. सर्पस्वरूप विष्णू ऊर्ध्वरत स्खलित. सूर्याचे अनुष्ठान हे शेष सूर्याच्या चेहऱ्या. हे कामाच्छेच्या माते, हे आदिती, माझ्या प्रियेचा दगड मला अधिकच प्रिय आहे. वा ढसाळ, वाह.